जी जबाबदारी मला नागपूर शहरासाठी दिलेली आहे त्या जबाबदारीच्या माध्यमातून असंख्य लोक पक्षाशीच नव्हे तर माझ्या हृदयाशी जुळणारे माझे सगळा परिवार हा आज तुम्ही बघितला असेलच। या प्रसंगी माझी जबाबदारी अजून वाढलेली आहे, कारण की शहराध्यक्ष अनिलजी अहिरकर आहे किंवा जे आमचे नेते आहे, जे प्रदेशवर आहे, त्यांनी ज्या पद्धतीने माझ्याबद्दल माझ्या कार्याचा गौरव केला त्यामुळे अजून अधिकपणे मला ऊर्जा मिळालेली आहे। त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजून चांगल्या रीतीने सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या समन्वयाने आणि त्यांच्या ताकदीने उत्तम कार्य मला भविष्यामध्ये करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पताका नागपूर शहरामध्ये एक वेगळ्या ताकदीने मला उभं करायची हा माझा संकल्प आहे। माझे अनेक असे पदाधिकारी आहे ज्यांना आजचा दिवस एक प्रामुख्याने त्यांच्यासाठी मोठा दिवस आहे असं वाटते। हा माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे। आजच्या या दिवशी असंख्य लोकांचा प्रवेश नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वेगळ्या विभागामध्ये करण्यात आलेला आहे, कारण की कुठेतरी हा संदेश सगळ्यांना मिळाला हवा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक चांगला दिवसही पक्षाच्या दृष्टिकोनातून तो अधिक चांगला व्हावा याच्यासाठी मानसिकतेने विचारधाराने काम करत असते आणि या विचारधारेनेच पक्ष भविष्यामध्ये मोठा होईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे आणि विश्वास आहे। कार्यकर्ते ज्या पद्धतीने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं कार्य करत आहे, मला माझ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आजच्या दिवशी हा विश्वास द्यायचा आहे की याचसारखं कार्य त्यांनी आता सुरू ठेवलं ते येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संपूर्ण प्रभागामध्ये एकूण एक वार्डामध्ये आम्ही आमचा उमेदवार उभा करू शकतो एवढी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राहील आणि आम्ही उभेच नाही तर जिंकूनही आणण्याची क्षमता ठेवू एवढंच मला माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे।